1707 साली मराठ्यांच्या इतिहासातल्या दोन मोठ्या घटना घडल्या. मराठ्यांची अभिमानाची घटना म्हणजे 20 फेब्रुवारी 1707 रोजी महाराष्ट्राच्याच मातीत औरंगजेबाचा झालेला मृत्यू. आपल्या आयुष्याची एवढी वर्ष औरंगजेबाने जे स्वराज्य बुडवण्याचा प्रयत्न केला ते स्वराज्य संपन्न तर दूर, उलट ते प्रचंड मोठ्या सामर्थ्यानं त्याच्याच डोळ्यासमोर उभं राहिलं. मराठ्यांचा छावा आणि गनिमी कावा यांच्या पुढे हतबल झालेले आपल्या बापाला महाराष्ट्रातच पुरून पराभूत मोगल सैन्याला दिल्लीला पळवलं. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराजांनी मुघलांचं जगणं मुश्किल केलं. मराठा काय चीज आहेत हे मुघलांना समजलं. त्याचा वजीर जुल्फिकार खानने आझमशाहला एक सल्ला दिला की संभाजीराजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे, त्याला सोडून द्यावे, म्हणजे मराठ्यांच्यात त्यांच्यात युद्ध सुरू होईल. असंही मुघलांना मराठ्यांशी लढणं आता परवडणार नाही. जर शाहू राजा झाला तर मराठ्यांच्या आघाडीवर कायमची शांतता देखील लाभेल. आणि पुढं घडलंही तसंच. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या मनामनाचे राजे होते. त्यांचं बलिदान महाराष्ट्र विसरला नव्हता. 1760 सालचे कित्येक मोठे सरदार 1689ला संभाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते. त्यामुळे संभाजीराजांचा मुलगा मुघलांच्या ताब्यातून सुटताच अनेक सरदार त्यांच्या बाजूने उभे राहिले आणि शाहूंची सुटका केली. बुरानपूर येथे त्यांनी शाहू महाराजांची सुटका केली आणि लामकणी येथून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. इथूनच त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्र लिहिली की मीच स्वराज्याचा खरा वारसदार आहे, त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे. शिंदे, कदम, पांडे, हैबतराव निंबाळकर, रस्तुमराव जाधव शाहूंना येऊन मिळाले. या उलट ताराबाईंनी जाहीर केले की थोरल्या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य संभाजी महाराजांच्या बरोबर संपलं. राजाराम महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले, त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच खरा स्वराज्याचा वारस आहे. ताराबाईंची बाजू भक्कम होती. सेनापती धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, खंडोबल्ला, शंकराजी नारायण, खंडेराव दाभाडे, परशुराम पंत प्रतिनिधी, शिवाजी घोरपडे असे नामांकित सरदार त्यांच्या बाजूला होते. पण अभाव होता विश्वासाचा. शाहूंशी संधान साधले, आज मुलाहिजा होणार नाही अशा तंबीची पत्रे ताराबाईंनी आपल्या सरदारांना पाठवली होती. त्यांनी आपल्या सरदारांना भर दरबारात दूध भाताच्या ताटावर हात ठेवून आपण ताराबाई पुत्र शिवाजी राजांशी इमान राखू अशा अनाभाका खायला लावल्या होत्या आणि कित्येक सरदारांनी त्या घेतल्या देखील होत्या. ताराबाई जिद्दी होत्या, त्याच वेळी नम्र होत्या, पण हेकेखोर सुद्धा होत्या. त्या उलट शाहूराजे शांत आणि संयमी होते. त्यामुळे ताराराणींपेक्षा शाहूंकडे काम करणं अनेकांना सोपं वाटत होतं. शाहूराजे पुण्याजवळच्या खेड येथे भीमा नदीच्या काठावर छावणी करून राहिले. त्यांच्याशी लढायला सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईचे सैन्य भीमा नदीच्या अलीकडील तीरावर थांबले. खरं तर ही एक असमतोल लढाई होती. ताराबाईंच्या फौजेसमोर शाहूंच्या सैन्याचा टिकाव लागणं अवघड होतं. पण 11 ऑक्टोबर 1707च्या रात्री काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे इतिहास पूर्णपणे बदलून गेला. आणि त्या घडामोडी घडवणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ. त्या काळोखी रात्री सेनापती धनाजी जाधव यांच्या राहुटीत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश घेऊन आले. खंडोबल्लाळ, धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. चर्चेअंती शाहूराजे हेच स्वराज्याचे खरे वारस असून स्वराज्यावर त्यांचाच हक्क आहे ही गोष्ट बाळाजींनी धनाजींना पटवून दिली. या गोष्टीची एवढी गुप्तता पाळली गेली की धनाजी जाधव यांच्या शेजारच्या राहुटीत असणारे खंडेराव दाभाडे यांना देखील त्यांची कल्पना नव्हती. दुसरा दिवस उजाडला, म्हणजेच 12 ऑक्टोबर 1707 रोजी लढाईला तोंड फुटलं. ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव यांनी युद्ध रंगात आलेलं असताना आपली बाजू बदलली आणि ताराबाईंच्या फौजेची दानादान उडवली. सेनापती धनाजी जाधव यांनी ऐन युद्धात मारलेली पलटी पाहून ताराबाईंचं सैन्य अचंबित झालं. नक्की काय घडतं हे त्यांना कळायच्या आधीच पळण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग ताराबाईंच्या सैन्याला राहिला नाही. खंडेराव दाभाडे यांना कैद केलं तर परशुराम पंत प्रतिनिधी पळून गेले. चिटणीस या लढाईचं वर्णन करताना म्हणतो, महाराज लढाई सिद्ध झाली. धनाजी जाधव आणि प्रतिनिधी चाल करून आले. परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर यांनी घोडे चालवून लढाई केली. महाराजांनी चालून घेतलेले प्रतिनिधी वगैरे यांचा मोड होऊन पळून गेले. त्यांचे 10,000 स्वर सापडले. सेनापतींनी आपले विचारातील सर्वात घेऊन
त्यांचे 10,000-5,000 स्वर सापडले. सेनापतींनी आपले विचारातील सर्वात घेऊन घोड्यावरून उतरून मुजरे केले. महाराजांनी खेडच्या मैदानी मुक्काम केला. लोकांनी कामे केली म्हणून त्यास बहुमान बक्षीस दिले. दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी सन्मान करून झाल्यास त्या मुहूर्तावर सेनापतीस पदाची वस्त्रे व बहुमान दिला. खंडोबाची वस्त्रे दिली. ताराबाईंचा हा प्रचंड मोठा पराभव होता आणि या पराभवाला कारण म्हणजे धनाजी जाधव. दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे सरसेनापती झाले. शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन शिरवळ जवळून रोहिड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला. रोहिड्याच्या किल्ल्यावर असणाऱ्या ताराबाईंचे सरदार शंकराजी नारायणांना आपण शाहूंना विरोध केल्याचा पश्चाताप झाला आणि त्याच वेळी ताराबाईंना दगाही देता येत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या ताब्यातील रोहिडा, सिंहगड, राजगड, तोरणा देखील शाहूंच्या ताब्यात आला. परशुराम पंत प्रतिनिधी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन लढू पाहत होते, पण किल्लेदार शेख मीरा करवीर शाहूंनी प्रतिनिधींना कैद केले आणि 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात विजयी प्रवेश केला. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहूंची राजधानी म्हणून ओळखू लागली. पन्हाळा, कोल्हापूरवर देखील चाल केली आणि दक्षिणेकडचा प्रदेश देखील ताब्यात घेतला. ताराबाईंना कोकणात मालवण पर्यंत माघार घ्यावी लागली. मग पुन्हा साताऱ्यापर्यंत माघार घेतली. शाहूंनी माघार घेतलेली पाहताच ताराबाईंनी पन्हाळा, विशाळगड आणि कोल्हापूर पुन्हा जिंकून त्यानंतर मात्र शाहू आणि ताराराणी यांनी एकमेकांवरचे हल्ले थांबवले. ताराबाईंनी मग कोल्हापूरलाच आपली राजधानी बनवलं. कुठल्याही कराराशिवाय जैसी थे परिस्थिती दोघांनीही स्वीकारली, जी पुढे 1771 या वारणेच्या तहापर्यंत. त्यामुळे छत्रपतींचे स्वराज्य मात्र कोल्हापूर आणि सातारा अशा 2 राज्यात कायमचं विभागलं गेलं. हे टाळता येणं शक्य होतं का? तर इतिहासात जर आणि तरला काहीच स्थान नसतं. घडायचं होतं ते घडून गेलेलं असतं. पुढे वारणेच्या तहानंतर 1731 साली ताराबाईंना शाहूंनी कोल्हापूरकरांच्या नजरकैदेतून सोडवून साताऱ्याला आणलं. ही गोष्ट दोघांच्यातील एकमेकांबद्दल असणाऱ्या स्नेहभावाचं दर्शन घडवते. म्हणून हा प्रश्न रास्त वाटायला लागतो. ताराराणींनी आपला हट्टीपणा आणि शाहूंनी आपला उतावळेपणा थोडा टाळला असता तर ताराबाईंच्या जिद्दी निग्रही आणि शिस्तप्रियतेचा शाहूंच्या नम्र आणि प्रेमळ स्वभावाशी संगम होऊन छत्रपतीचं राज्य पुढे अनेक वर्ष टिकलं देखील असतं. कारण या लढाईमुळे छत्रपतींचं घराणं कायमचं कमकुवत झालं. त्यामुळं कोल्हापूरचं राज्य आकर्षत गेलं तर सातारचं राज्य पुढे पेशव्यांच्या हाती गेलं आणि नंतरच्या काळातले छत्रपती तर पेशव्यांच्या हातचे अक्षरशः बाहुले बनले. इतपत नुकसान या एका लढाईमुळे झालं. आता या लढाईत कोण चुकीचं होतं किंवा कोण बरोबर येत होतं हे ज्याचं त्यानं ठरवावं, पण दोघांनाही दोष देऊ नये. कारण ताराराणी आणि शाहू महाराज हे मराठ्यांच्या स्वराज्यातले अमूल्य रत्न होते. तर अशा प्रकारे मराठ्यांच्या विरोधात लढले. धन्यवाद.